ओबीसी मंत्रालय सुरू करण्याच्या घोषणेचं ज्येष्ठ अभ्यासक हरी नरके यांनी स्वागत केलंय, पण या मंत्रालयासाठी भरीव तरतूद होण्याची आवश्यकता आहे असं म्हणतानाच केवळ निवडणुकीच्या तोंडावर ओबीसींच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रकार ठरू नये असं मत देखील त्यांनी व्यक्त केलंय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर अश्विनी डोके। आता आपल्यासोबत ज्येष्ठ विचारवंत हरी नरके आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकं या निर्णयाबद्दल काय वाटतं, हा निर्णय कसा पुढे जाईल। सर, काय वाटतं की आधी तर ओबीसी मंत्रालय होतंच, पण आता ते स्वतंत्रपणे काम करणार आहे, या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? मी पहिल्यांदा एकतर या निर्णयाचं स्वागत करतो। त्याचं कारण स्वतंत्र मंत्रालय झाल्यामुळे जर सरकारने काही पावलं उचलली आणि ती भरीव स्वरूपाची झाली तर त्याचा निश्चित फायदा ओबीसींना होईल। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने 750 जागा PSIच्या निर्माण केल्या, त्याच्या जाहिराती आल्या 15 दिवसापूर्वी आणि ओबीसीना 19% आपल्या राज्यामध्ये आरक्षण आहे आणि भटक्या विमुक्तांना क आणि ड ला 4%, असं 23% आरक्षण असताना त्या जागा दाखवण्यात आल्या नाहीत, 0% जागा दाखवण्यात आल्या। मला स्वतःला धक्का असा बसला की एका बाजूला सरकार ओबीसींच्या बाजूने आहे असं दाखवतंय आणि दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसींना ज्यातनं आरक्षण दिलंय ते आरक्षण काढून घेतंय की काय, अशा प्रकारची आपल्या समोरची चिंता आहे। एकीकडे मराठा मोर्चे निघतायत, दुसरीकडे संविधान बचाव मोर्चे निघाले, ओबीसींचे मोर्चे निघाले आणि दलितांचे मोर्चे निघाले। मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती केवळ तुम्हाला असं म्हणायचं आहे का येणाऱ्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कुठंतरी हा निर्णय घेतला गेलेला आहे? राज्यामध्ये प्रचंड खदखद आहे, लोकांच्यामध्ये असंतोष आहे, तो व्यक्त करण्याच्यासाठी फोरम नाही आहेत म्हणून तो व्यक्त होत नाही आहे। परंतु आता महापालिकांच्या निवडणुका येत आहेत, त्यानंतर लगेच जिल्हा परिषदांच्या निवडणुका येत आहेत आणि ह्या निवडणुका पुढच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार आहेत, कारण ती शक्ती केंद्र आहेत। आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की हा निर्णय केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन तोंडाला पानं पुसण्यासाठी घेतलेला निर्णय आहे का खरोखरच राज्य सरकारची इच्छाशक्ती ओबीसींच्या विकासाच्या दृष्टीनं पावलं टाकण्याची आहे, ते येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये दिसेल आणि तसं जर दिसलं तरच हा निर्णय योग्य आहे आणि निश्चितपणानं राज्य सरकारने ओबीसींच्या भल्यासाठी तो घेतलेला आहे असं म्हणता येईल। अन्यथा आत्तापर्यंत हे मंत्रालय होतं त्या काळामध्ये याला कुठल्याही प्रकारचा निधी दिला गेला नाही। इतर अनेक मंत्रालये स्वतंत्र पण केली तरी त्यांना निधी मिळालेले नाहीत आणि केवळ बोर्ड लागणं आणि त्या मंत्र्याचं लेटरहेड तयार होणं याच्या पलीकडे फारसं काही साध्य झालेलं नाही। त्यामुळे हा निर्णय केवळ फसवणूक करणारा आहे का तो लोकांना निश्चितपणाने त्यांच्या पदरात काही टाकणारा आहे ते बघण्यासाठी मला असं वाटतं की आपल्याला एक अजून महिनाभर थांबावं लागेल। पुण्याहून व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडोके, महाराष्ट्र।